आणि राज्यामध्ये सध्या जरांगे विरुद्ध सरकार असा जोरदार सामना पाहायला मिळतोय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे यांची प्रसाद लाड यांना शिवीगाळ। प्रसाद लाड यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांची जीभ घसरली। अत्यंत खालच्या आणि शिवराळ भाषेमध्ये लाड यांच्यावर टीका। ते कोणी भांडवळ आता कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ आहे। तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो। त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटी तो का त्याचा थोका भंगार सगळ्या दुनियाचं तू। मनोज जरांगेंना डीडी अर्थात देवेंद्र द्वेष नावाचा रोग झालाय। प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंवर टीका। जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा। एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं। प्रसाद लाड यांच्यावर जरांगे संतापले। जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा। थोबाडच बघत नाहीत आम्ही। ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला तुकासाठी तू रे बळच। तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीसांकडे लग्न कर। मनोज जरांगे यांचं संतुलन बिघडलं। मी जे बोललो ते त्यांना झोंबलं असावं। त्यांनी कितीही टीका केली तरी आम्ही पातळी सोडणार नाही, कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार। प्रसाद लाड यांचा जरांगेंवर पलटवार। हिंमत असेल तर जरांगे यांनी आरक्षण विषयावर माझ्याशी चर्चा करायला यावं, मात्र ती चर्चा अंतरवली सराटीमध्ये नाही तर मंत्रालयात किंवा सह्याद्री अतिथीगृहावर होणार। लाड यांचं जरांगेंना आव्हान। जुने विषय सोडून प्रवीण दरेकर यांनी शंभूराज देसाईंसोबत अंतरवाली सराटीमध्ये चर्चेसाठी यावं। जरांगेंचं आवाहन, चर्चेला या, तुम्हाला त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची, जरांगे यांचं आश्वासन। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला। आमदार राऊत फडणवीसांचे विश्वासू। जरांगेंनी राजेंद्र राऊतांवर टीका केल्यानंतर भेट।